की ऋताला ज्या पद्धतीने आधी पाहिलंय आणि आता फिल्ममध्ये बघते की ती लाथ मारते आणि त्याला हाणामाऱ्या करते, तर ते एकदम वेगळं कॅरेक्टर 18-19-20 या वयाची होती. तर त्यांची भाषा, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं मलाही कधी-कधी उडवणं हे सगळं मी ऑब्झर्व्ह केलंय. त्यामुळे त्या सगळ्या आयांना आपलीशी वाटणारी जी आई आहे ती रेणुकाताई आहे. त्या क्षितिज सर, उत्तर या चित्रपटातील सर्व कलाकारांशी गप्पा मारल्या. त्यानंतर तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे त्या तिघांनीही सांगितलं, की या चित्रपटात आम्ही जे आहोत, ते सगळं क्षितिज सरांच्यामुळे आणि या चित्रपटाचे सर्वेसर्वा तुम्ही आहात. बरं. सर, काय नेमकी कन्सेप्ट होती ज्यावेळी चित्रपट सुरू करण्याआधी नेमकं डोक्यात काय कल्पना होती? मला त्याच्या आधी तू सांग तुला ट्रेलर कसा वाटला? मला ट्रेलर खूप भन्नाट वाटला आणि या दोघांना मी जे आधी बघितलंय त्यापेक्षा फार वेगळी पात्र वाटली आणि आम्ही म्हणजे हिला आपलं ऋताला सुद्धा अगदी चुलबुली फुलपाखरूपासून बघतोय. बघतोय, तर त्या जनरेशनला ती आवडली आणि आता दोघांमध्ये सुद्धा जी मॅच्युरिटी आणि अभिनयला सुद्धा चॉकलेट बॉय म्हणून हो, बरेच जण हो. हे करतात, पण यापेक्षा वेगळं काहीतरी दुसरी बाजू दिसली. हो. नाही त्या तिघांनी खूपच जबरदस्त काम केलंय आणि ते त्यांचा मोठेपण आहे ते असं म्हणतायत. पण तो रोल त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच करू शकलं नसतं. याचं कारण त्यांनी त्याच्यावर जी मेहनत घेतली, जी वर्ष घालवलीत आणि ज्या पद्धतीने स्वतःला वेगळं प्रेझेंट कसं करता येईल हे बघितलं. म्हणजे तू जसं म्हणलीस, की ऋताला ज्या पद्धतीने आधी पाहिलंय आणि आता फिल्ममध्ये बघते, की ती लाथ मारते आणि त्याला हाणामाऱ्या करते. तर ते एकदम वेगळं कॅरेक्टर आहे. तर आत्ताच्या तरुण पिढीला आणि आत्ताच्या पालकांना जोडणारा हा सिनेमा आहे. तर त्याचे प्रतिनिधीही मला तसेच हवे होते. त्यामुळे त्या सगळ्या आयांना आपलीशी वाटणारी जी आई आहे ती रेणुकाताई आहे. त्या सगळ्या मुलांना आपलेसे वाटणारे 2 चेहरे आहेत ते आपला अभिनय आणि ऋता आहेत. सो त्या झोनमधनं ह्या सगळ्यांची निवड झाली आणि बियॉन्ड दॅट दे आर एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्टर्स. त्यामुळे माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून हे खूपच चांगलं होतं आणि इन ॲडिशन टू दॅट अमलेंदू चौधरींसारखा डी-ओ-पी या फिल्मला होता. ज्यांनी स्त्रीसारखी फिल्म केली आहे, ओ माय गॉड 2 सारखी फिल्म केली आहे, हरिश्चंद्राची फॅक्टरी केली आहे किंवा सायकल केली आहे. तर त्याचं एक महत्त्वाचं योगदान हा सिनेमा इतका छान दिसतोय आता ट्रेलरमध्ये त्याला आहे. सो अशा सगळ्यांची एक एकत्र मूठ त्याच्यात बांधली गेली आणि अर्थात त्याच्यात एआयचा पण एक एलिमेंट आहे. मला विचारायला आवडेल, की जेन-झी जी जनरेशन आहे ती 2000 पासून सुरू झालेली आहे आणि त्यांच्या फार वेगवेगळ्या कल्पना असतात आयुष्याबद्दलच्या. काही जण म्हणतात, की ते फार टोकाचे निर्णय घेतात, तर काही जण म्हणतात, की खूप आधीच्या काळात सुद्धा रमणारी हो, मुलं हो. आहेत. हे कळण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न घेतले? ते माझ्या डिरेक्शन टीममधली अर्धी लोकं ही ऑलमोस्ट माझ्या अर्ध्या वयाची होती. हं, म्हणजे हं, हं. 18, 19, 20 या वयाची होती. तर त्यांची भाषा, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं मलाही कधी-कधी उडवणं हे सगळं मी ऑब्झर्व्ह केलंय. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि त्यामुळे त्याची लँग्वेज खूप त्या मुलांची मला करता आली. आणि इन ॲडिशन टू दॅट आईचं म्हणणं काय असतं, आईचं मत काय असतं, याच्यासाठी रेणुकाताई स्वतः खूप उत्तम दिग्दर्शिका आहे. तिनेही खूप छान गोष्टी सुचवल्या. सो 2 पिढ्यांचा जो बॅलन्स करायला पाहिजे होता, तो खूप चांगला सिनेमात मला लिखाणामध्ये करता आला. क्षितिज सर, यामधून प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? चित्रपट येतोय तर? मला असं वाटतं, की चांगला चित्रपट हा एक निमित्त असतं. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर थिएटरमध्ये जाणं, त्या अंधारामध्ये स्वतःला बुडवून घेणं आणि एक उत्तम कलाकृतीचा आनंद घेणं. या वेळेला आम्ही तुम्हाला निमित्त देतोय. तुमच्या आईसोबत किंवा तुमच्या आईसाठी थिएटरमध्ये यायचं. त्यामुळे नक्की बघा. निश्चितच रेणुकाताई सुद्धा मगाशी म्हणाल्या, की तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर घरी जाऊन आईला मिठी हो, माराल नक्की. 100% आणि हीच शुभेच्छा मी सर तुम्हाला नक्की, देते. नक्कीच. मंडळी, तुम्हाला ही अगदी छोटीशी मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक